नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मायानगरी मुंबई. या मायानगरीमध्ये रोज फसवण्याचे प्रकार आपल्यासमोर येत असतात आणि त्याच माध्यमातून आज मुंबई क्राईम ब्रँच युनिट 1 चे पोलीस उपायुक्त श्री राज तिलक रोशन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी कार्यवाही होताना आपण बघत आहोत, ज्यामध्ये मोहम्मद गोज खाटिक नावाचा एक व्यक्ती आहे, जो स्वतःला पोलीस उच्च अधिकारी म्हणून मिरवणारा, स्वतःचे ID कार्ड वापरणारा, स्वतःची गाड्यावर पोलीस म्हणून लिहिणारा हा व्यक्ती हा अनेक लोकांना खोटी आमिषा दाखवून लोकांना फसवत होता. त्यासोबत त्यांचा मुलगा होता, त्यांची अनेक टीम होती, जी हे काम करत होती, जे लोकांना फसवत होती. या सगळ्यांना आज गजाआड करण्यामध्ये मुंबई पोलीस क्राईम ब्रँच युनिट 1चे पोलीस निरीक्षक श्री गणेश पिसाळ साहेब आणि त्यांच्यासोबत सर्व अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी, जे पोलीस युनिट क्रमांक 1 यांच्या वतीनं ही कार्यवाही झालेली आहे. ज्यामध्ये आपण बघितलं असेल तर अनेक गोष्टी आहेत ज्या समोर आल्या आहेत. एक अर्जाच्या माध्यमातून, एक माहितीच्या माध्यमातून ही कार्यवाही झालेली आहे, ज्यामध्ये ह्या लोकांनी अनेक गुन्हे याआधीसुद्धा केलेले आहेत. त्यांचे गुन्हे अनेक पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल आहेत आणि यांच्याकडे खोटे ID सापडले, यांच्याकडे कार सापडली ज्यावर पोलीस म्हणून लिहिलं होतं आणि अशा पद्धतीने एक भास दाखवत लोकांकडनं मोठ्या आमिषा दाखवत मोठे पैसे लुटले आणि अशा पद्धतीने पोलीस उपायुक्त क्राईम ब्रँच युनिट 1चे श्री राज तिलक रोशन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही मोठी कार्यवाही झालेली आहे. आता यापुढे बघायचं आहे की यांना कशी शिक्षा होते आणि त्यांच्यावर काय कार्यवाही होते आणि अशा पद्धतीने गुन्हे हे समोर आले पाहिजे. अशा पद्धतीने ही मोठी कार्यवाही मुंबईमध्ये झालेली आहे. आमच्याकडे कंप्लेंट आलेले होते. एक इसम आहे जे स्वतःला वरिष्ठ पोलीस ऑफिसर सांगतात आणि तो त्यांचे तशा प्रकारचे दाखवून लोकांची फसवणूक करीत आहे आणि त्यामध्ये त्यांनी लोकांकडून पैसे घेतलेले आहे किंवा मेडिसिन करतात की त्यामध्ये ते काम करून देणार आणि त्यामध्ये एक इसमांची चिटिंग झालेली होती आणि त्यामध्ये 10 लाख रुपये त्यांचे गेलेले होते. त्यानंतर आम्ही खात्री केले आणि हा इसमावर आम्ही ट्रॅप लावले. तर काल ते लीला हॉटेलला तो आणि अजून दोन इसम त्यांच्यासोबत आम्ही पकडलेले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेले आहे. ते गुन्हा पुढील तपास युनिट 1 करीत आहेत आणि त्यांना कोर्टमध्ये प्रोड्यूस केले. आज माननीय कोर्टने त्यांना 4 दिवसची पोलीस कस्टडी दिलेली आहे. ह्यांचे जे इतिहास आहे ते बरेच काही वर्षापासून त्यांनी फौज आयडेंटिटी कार्ड पण बनवलेले आहे आणि ते स्वतःला ACP आणि DCP मुंबई सांगतात. तर त्याप्रमाणे आमचे पुढील तपास चालू आहे आणि पुढील अजून कोणाची फसवणूक यांनी केलेली आहे त्यावर पण आमचे तो पण आमचे तपासाचा भाग आहे. हामध्ये जे एक आरोपी आहे, 3 आरोपी आहे. हामध्ये एक आरोपी असा पण आहे ज्यांच्यावर पूर्वी 3 अभिलेखावर गुन्हे आहेत. त्यांच्यावर 3 वेगवेगळे पोलीस स्टेशनला, कस्तुरबाला गुन्हा आहे, साकीनाकाला आहे आणि खेडवाडीला आहे. चिटिंग आणि फॉर्जरीचे गुन्हा आहे. पॉइंट होते की स्वतःला ऍज ACP किंवा DCP इंट्रोड्यूस करत होते की ते हा रँकचे ऑफिसर आहे आणि त्याप्रमाणे लोकांना वाटत होते ऍक्च्युअली पोलीस ऑफिसर आहे आणि त्याप्रमाणे यांनी ओळख वाढवून आणि त्यांच्यावर ट्रस्ट वाढवून लोकांची आर्थिक फसवणूक त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारचे काही निष्पन्न नाही. तर ह्यांचे जे इतिहास आहे, स्वतःला वरिष्ठ पोलीस ऑफिसर सांगणे पण ऍक्च्युअली हा नाही आहे. ते ह्यांचे जवळपास 10 वर्षापासून त्यांचे चालू आहे. मूळ हा जे एक आरोपी आहे ते सांगलीचा आहे आणि दुसरा आरोपी पण सांगलीचे आहे. तिसरा जे आरोपी ते मुंबईचे आहे.